गेल्या 5 वर्षांपासून शासनाने प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना खडू फळा अनुदान न दिल्याने शाळाच अडचणीत आल्या असल्याची माहिती खासगी प्राथमिक शिक्षण सेवक समितीचे अध्यक्ष राजेंद्र बाणी यांनी दिली आहे। शहरातील सर्वच शाळांना महानगरपालिकेने कमर्शियल कर लावला आहे। त्यामुळे या शाळांकडे मोठ्या प्रमाणात कर थकल्याने शाळा कशा चालवायच्यात असा प्रश्न शाळा संस्थाचालकांना पडला आहे, अशी माहिती खासगी प्राथमिक शिक्षण सेवक समितीचे अध्यक्ष राजेंद्र बाणी यांनी दिली। गेल्या कित्येक वर्षापासून शासनाने खासगी शाळांना अनुदान दिलं नाही। खासगी विनाअनुदानित शाळांना शालेय पोषण आहार देण्यात येत नाही। हा दुजाभाव का केला जातोय असंही ते यावेळी म्हणाले। गेल्या अनेक वर्षापासून राज्य शासनाच्या वतीने खासगी प्राथमिक माध्यमिक शाळांना व उच्च माध्यमिक शाळांना अनुदान देण्यात आलेले नाही। त्याचप्रमाणे 4% प्रमाणे जे विना अनुदानित शाळांना फळ्यासाठी जे काही अनुदान दिलं जातं खडू फळ्यासाठी, तर त्याविषयी सुद्धा शासनाने अजून तरतूद केलेली नाही। हे जे आता खिचडी येते ती खिचडीसुद्धा वाटप होत नाही किंवा वह्या पुस्तकं जी वाटली जातात पुस्तकांचा सुद्धा पुरवठा खाजगी विनाअनुदानित शाळांना केला जात नाही। त्यामुळे खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यावर एक प्रकारे शासन अन्याय करत आहे। म्हणजे एका बाजूला अनुदान द्यायचं, अनुदानित शाळांना खिचडी द्यायची, पुस्तकं मोफत द्यायची, आणि एका बाजूला जे विनाअनुदानित शाळा आहेत त्या गोरगरीब विद्यार्थी शिकत आहेत, या विद्यार्थ्यांना शासन कुठल्याही प्रकारे याचा पुरवठा करत नाही, खिचडी मिळत नाही, पुस्तकांचा पुरवठा होत नाही। त्यामुळे या विद्यार्थ्यांवर खूप असा अन्याय होत आहे आणि या सर्व गोष्टींचा शासनाने विचार केला पाहिजे।